10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात याचा अर्थ शिवाजीराव आढळरावांचा विजय निश्चित आहे ते सांगण्यासाठी भर दुपारी आपण एवढ्या संख्येनं उपस्थित आहात. युवा वर्ग आज मोदी मोदी करत त्या ठिकाणी देशामध्ये मोदी साहेबांच्या मागे त्या ठिकाणी उभं राहण्याचं आवाहन करतोय. 400 पारचा आम्ही नारा देतो आणि जर 400 पार मध्ये छत्रपतींचा जन्म ज्या भूमीत झाला त्या मातीतला जर खासदार आमचा नसेल तर आम्ही दुर्दैवी आहोत की नाही. आणि मग जर छत्रपतींचं नाव सांगून आम्ही त्या ठिकाणी राज्य कारभार करतो, काम करतो, तर आमच्या मातीतला खासदार छत्रपतींचं नाव असणारा शिवाजी रावच होईल. या भावनेतनं आपण सगळ्यांचे आशीर्वाद द्यायला पाहिजे. कोल्हेकुई सुरू आहे तुमच्याकडे. पिक्चर मध्ये काम करणं सोपं असतं, डायलॉग मारणं सोपं असतं, रेडीमेड स्क्रिप्ट असते, वाचायची असते. अमोल कोल्हे आपण स्क्रिप्ट वाचू शकता, डायलॉग बोलू शकता, पण सर्वसामान्यांची दुःख शिवाजीराव आढळरावच वाचू शकता. तुमचं ते काम नाहीये. केवळ कोल्हेकुई करायची, वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग मारायचे. डायलॉगला बोलणारी जनता आपली नाही. एकदाच त्या ठिकाणी प्रयोग डायलॉगचा सक्सेस होतो. मागच्या वेळेला झाला. आपल्याला भूलथापांना बळी पडून एकदा 5 वर्षाची संधी दिली. 5 वर्षात आले अमोल कोल्हे आपल्याकडे? आले आपल्याकडे कधी? आपल्या सुखदस्याला, बारशाला, त्या ठिकाणच्या आपल्या कुठल्या लग्नाला, कार्याला आले अमोल कोल्हे कधी? मग 5 वर्ष कशासाठी निवडून दिलं लोकांनी तुम्हाला? निवडणुकीच्या तोंडावर 2-3 महिने येणार, डायलॉग बाजी करणार, इथल्या लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करणार. पण अमोल कोल्हेंना सांगू इच्छितो, तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय या शिरूर मधील जनता त्या ठिकाणी राहणार नाही. तुमचं नौटंकी पण चालणार नाही. बरं, तुम्हाला का निवडून द्यायचं लोकांनी? तुम्ही आला नाही ठीक आहे, काम केलं नाही ठीक आहे, तुम्ही आता निवडणुकीला मतं मागताय. उद्या अमोल कोल्हे निवडून आला असं गृहीत धरा. देशात सत्ता तर आपली येणार की नाही? मोदी पंतप्रधान होणार. राज्यात सत्ता कोणाची आहे? आपली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आपले सगळे घटक पक्षाची, महायुतीची. मग जर या लोकसभा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर कोण करू शकणार? केंद्रातनं निधी कोण आणू शकतो? जर आपला खासदार असेल तर. बरोबर आहे की नाही? आता अमोल कोल्हे गेले तर त्यांना निधी मिळेल का? आज या ठिकाणी आपण भरभरून देणारं नेतृत्व आहे. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात, प्रत्येक लोकसभा क्षेत्रात आमचे देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, शिंदे साहेब एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी दिशा आणि गती देण्याचं काम. त्यांचा शेवटचा प्रयोग आहे. नाटकाचा शेवटचा अंक असतो ना, तसा राजकारणातला आढळरावा शेवटचा अंक आहे. पुन्हा त्यांचं नाटक आपल्याकडे चालणार नाही. चालेल का? मग नाटक चालायचं नसेल तर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकायला लागतो की नाही? मग अमोल कोल्हे आणला तर त्याला सांगायचं, बाबा तू 5 वर्ष राजकीय नाटक केलंस, आम्ही त्या ठिकाणी फसलो, आता तू आपला तुझा धंदा जाऊन कर. आता तिकडे पण काम मिळेल की नाही मला शंका आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा केवळ डायलॉग मारायचे.
साहेबांवर टीका करायची अवकाश आहे का तुमची? दिलीपराव माझ्याकडे आले होते, ते गद्दारीशिवाय बोलतात. आपला नितीन बनकर घेऊन आला होता तुमचा. नितीन बनकर आपल्या ज्युनियरचा बोले अमोल कोल्हेंना भाऊ तुम्हाला भेटायला यायचं. बोलो घेऊन ये. तेव्हा भाजपचं कमळ हातात घ्यायचं त्यांच्या मनामध्ये होतं आणि आता मोदींना शिवाय. त्याच्यामुळे आता पर्याय राहिला नाही. तुम्हाला त्या ठिकाणी भाजपनं उभं केलं नाही, अजितदादांनी उभं केलं नाही, एकनाथ शिंदेने उभं केलं नाही. मग आता तुम्हाला कुठला तरी पर्याय पाहिजे. म्हणून आता त्या ठिकाणी आपण तुतारी वाजवायला निघाले. परंतु इथली जनता हे आमच्या महायुतीचं चिन्ह घड्याळ आहे, घड्याळ. म्हणून त्या ठिकाणी आपला खासदार केला पाहिजे. म्हणून खासदारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना तुमचं मत जाणार आहे, त्यांच्या झोळीत तुमचं मत जाणार आहे. आणि म्हणून जर या लोकसभा क्षेत्राचा आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला महायुतीशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपले आशीर्वाद त्या ठिकाणी आमच्या शिवाजीरावांच्या पाठीशी उभे करा. आपले लोकप्रिय आमदारही आपल्या सोबत आहे. अनेक प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडले. उद्या सरकार आपला दिलीपराव आपण सारे मिळून राज्य सरकारकडे बसू आणि या ठिकाणी इथले सगळे प्रश्न आपण 100% मार्गी लावू.